जे असंभव वाटत होतं ते संभव करण्याचं काम आपण केलं। आणि मला विश्वास आहे, लोक म्हणतात 90,000 कोटी आहे, पुढच्या काळात 1.25 कोटीपर्यंत जाईल, मग हा पैसा तुम्ही उभारणार कसा? मी त्यांना नेहमी सांगतो, ज्या दिवशी मी समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती 55,000 कोटी रुपयाचा रस्ता, लोक मला मूर्खात काढायचे, म्हणायचे फक्त कागदावरचे रस्ते आहेत, हे रस्ते होऊ शकत नाही। आज त्याच समृद्धी महामार्गावरनं आमच्यावर टीका करणारे 100च्या स्पीडनी गाड्या चालवून राहिले आहेत। आम्ही ते संभव करून दाखवलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, आम्हाला याकरता चिंता नाहीये, आमच्या पाठीशी मोदीजी आहेत। मोदीजी, दिल्ली आमच्या पाठीशी आहे। त्यामुळे कुठेही पैशाची कमतरता पडली तर मोदीजींकडे जाऊ। प्रतापराव आपले आहेत त्यांच्या मंत्रिमंडळात, आम्ही सगळे जाऊ आणि मोदीजींकडे आम्ही गेलो तर आम्हाला मोदीजी कधीच नाही म्हणत नाही। त्यामुळे हा जो प्रकल्प आहे, हा प्रकल्प आपण पूर्ण करणार आणि या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा, मी आकाश भाऊला पाणीदार का म्हटलं, या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा या खामगाव तालुक्याला आणि खामगाव मतदारसंघाला आहे। कारण त्यानंतर मतदारसंघात एकही गाव असं राहणार नाही की ज्या ठिकाणी सिंचनाची सोय नाही। 100% सिंचनाखाली शेती असलेला हा खामगाव मतदारसंघ या ठिकाणी होणार आहे।